महाराष्ट्र आवाज न्यूज। शहरात सरकारी वाहनावरून नवा वाद, तहसील कार्यालयाची गाडी की खासगी वापर, व्हायरल व्हिडिओनंतर प्रश्नांची सरबत्ती। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून एक चर्चेचा विषय समोर आला आहे। शहादा तहसील कार्यालयाशी संबंधित सरकारी वाहनांच्या कथित वापराबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे। तहसीलदारांच्या कुटुंबियांकडून सरकारी वाहनाचा वैयक्तिक कामासाठी वापर झाल्याचा आरोप करण्यात येत असून या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे महसूल प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले। उपलब्ध माहितीनुसार तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने घरगुती किराणा खरेदीसाठी शासकीय वाहन आणि सरकारी चालकाचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे। या कथित प्रकारामुळे शासकीय संसाधनांचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी करण्यात आला याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। प्रशासकीय नियमांनुसार सरकारी वाहनांचा वापर अधिकृत कामांसाठीच अपेक्षित असतो, त्यामुळे संबंधित वाहनाचा वापर नियमांनुसार झाला होता का, कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे या आरोपांबाबत तहसीलदार संभाजी पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही। सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर या कथित प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। आरोपांमध्ये तथ्य असल्यास निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी काही नागरिकांकडून केली जाते। सरकारी यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे। या प्रकरणातील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत। अधिकृत चौकशी किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। परिवर्तन 24 न्यूज कोणताही आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.